लाल बहादूर शास्त्री यांनी जो नारा दिला होता की जय जवान जय किसान, शेवटी शेतकरी जगला तर निश्चितपणे आपला देश जगेल. कारण की शेती आणि शेतकरी हा देशाचा त्या ठिकाणी कणा आहे, आर्थिक व्यवस्था आहे. त्याच्यामुळं त्याच्या संदर्भामध्ये जे जे प्रश्न असतील ते सोडवण्याची जबाबदारी निश्चितपणे राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण करत असतो. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज जर आपण पाहिलं तर शेतकरी हा कायम अडचणीत असतो. अवकाळी पावसामुळं कधी गारपीट, शेवटी नुकसानी शेतकऱ्याचं होत असतं. बाळासाहेबांनी या ठिकाणी आपली व्यथा मांडली की 7 आणि 8 रुपयाने त्या ठिकाणी कांद्यांची मागणी. आणि त्या दिवशी गारपीट झाल्यानंतर आम्ही दौरा केला गुणाट, निमोने, निरवी, नावरा, चिंचणी. त्या परिसरामध्ये जर परिस्थिती जर पाहिली तर अतिशय भयानक होती. संपूर्ण गावच्या गावं पाण्याखाली त्या ठिकाणी गेली. त्याला राज्य शासनाच्या माध्यमातून हेक्टरी असं आपण 17,000 रुपये आणि 22-23,000 रुपये फळबाग आणि इतर बाकीच्या याच्यासाठी आपण राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी देत असतो. परंतु ती तुटपुंजी रक्कम तुमचं बियाणे जरी आणायला गेली तरी ती त्या ठिकाणी शेतकऱ्याला पुरत नसते. त्याच्या पाठीमागे असलेलं शेतकऱ्याची रात्रंदिवस मेहनत, कष्ट सगळं जर पाहिलं तर कुठंतरी डोळ्यात पाणी येतं आपल्या, की आपणही शेतकऱ्याची मुलं आहोत. आणि ज्या टायमाला एवढं प्रचंड नुकसान, एक शेतकरी कर्ज काढून त्या शेतीवरती लावतो, रात्रंदिवस मुलांच्या पासून त्यांचं सगळं कुटुंब त्या शेतामध्ये कष्ट करतं, मेहनत करतात. आणि अवकाळी पाऊस, गारपीट किंवा बाकीच्या इतर या कारणांच्यामुळे ज्या टायमाला नुकसान होतं त्या टायमाला त्या कुटुंबाची जी दुरावस्था होती ती निश्चितपणे काळजाचा ठोका चुकून जाणारी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. अतिशय भयानक परिस्थिती खऱ्या अर्थानं ती त्या ठिकाणी अनुभवली. आणि असं कधीतरी आयुष्यात काम करत असताना असं कधी वाटत नाही की कधी कुणाचं नुकसान व्हावा, कधी कोण एखाद्या व्यवसायावरती त्या ठिकाणी आपलं जर पोट असेल की आपण त्या काळ्या आईची मातीची सेवा करत असताना खऱ्या अर्थानं आपण मुलांचं शिक्षण त्यातून घडवत असतो, मुलींची लग्न असतात, मुलांच्या व्यवसायाच्या माध्यमातून आपण त्याला मदत करत असतो, कर्ज काढत असतो. परंतु अशा वेळी ज्या टायमाला संकट आपल्या कुटुंबावरती येतं त्या टायमाला असलेली परिस्थिती अतिशय त्या ठिकाणी बिकट असते. शेतकरी हवालदिल होऊन जातो, आतून तुटतो. आता काय, पुढं काय, माझं काय, माझ्या परिवाराचं काय, कुटुंबाचं काय. ती एक आत्महत्या या ठिकाणी अतिशय दुर्दैवी घटना आपल्या तालुक्यामध्ये घडली. आणि आपल्या एका शेतकऱ्याने ही सगळी घटना आपल्या पत्रामध्ये नमूद करत असताना खऱ्या अर्थानं जे शेतकऱ्याची जी काही व्यथा आहे त्यांनी त्यात मांडण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या काही योजना असतील त्या देण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न राज्य शासनाने देखील आणि अधिकाऱ्यांनी त्यात अधिकचं लक्ष घालून त्या ठिकाणी केला पाहिजे.